डिसेंबरला गोंदी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये विद्यमान सरपंचांना विचारलं होतं की बाबा तुम्ही काय करणार आहे याच्या अंतिम सांगा. तर म्हणजे आम्ही पाठपुरावा करून तुम्हाला कळवू. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही या बाबतीत ठोस भूमिका घेतली नाही तर येणाऱ्या 26 जानेवारी 2026 रोजी मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याबाबत तुम्ही योग्य ती पावलं उचला. तर त्यावेळेला मला त्यांचं वाक्य आलं की आत्मदहन कशाला करताय, उपोषण वगैरे करा की. हे मला सगळं म्हणजे किती कॅज्युअली आणि निर्लज्जपणाचा कळस म्हणलं पाहिजे ह्या व्यक्तिमत्वाला की सरपंच म्हणून घ्यायच्या मापाचं आहे का हे व्यक्तिमत्व याचा विचार तुम्ही बनवू नका. की बाबा आज आपल्या गावातला एक सुशिक्षित व्यक्तिमत्व ज्याचा स्वतःचा व्यवसाय आहे लेखापरीक्षा व कर सल्लागार म्हणून करण्याचा, तो व्यक्ती बाबा गावातल्या सांडपाण्यावर आपल्याला मागणी करतोय की बाबा आपण एकत्र जाऊया, सगळी मिळून त्याच्यावर कायदेशीर काय करता येतं का बघूया, शासनाची मदत घेऊया, लोकप्रतिनिधींची मदत घेऊया. ही सामंजस्य भूमिका घेण्यापेक्षा मला सल्ला देते की तुम्ही उपोषण करा. म्हणजे त्यांना काम करायचं आहे का बघा तुम्ही. यातनं स्पष्ट जाणवतं की त्यांना कामच करायचं नाही, त्यांना फक्त त्यांचं वाचवायचं. त्याच्यानंतर मी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांना याबाबत सांगितलं, गावच्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनना सांगितलं, विविध जी पदाधिकारी आहेत गावातले संचालक आहेत, सोसायटीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, या सगळ्यांशी या बाबतीत बोललो. ऐकतात, आम्ही काय सांगू शकत नाही, तुम्ही बघा तुमच्या पातळीवर काय करताय. ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून 8 जानेवारीच्या ग्रामसभेत मी त्यांना विचारलं की तुम्ही अंतिम निर्णय तुमचा काय झालाय, तुम्ही काय करणार. त्या दिवशी पण त्यांनी असंच मला उत्तर दिलं की बाबा मी काय करू शकत नाही, पुढला प्लॉट धारक म्हणून तुम्ही माझी हद्द बरोबर आहे, जे पर्याय मी सुचवला त्याप्रमाणे पण ते तयार नाही. याचा परिभाग एकच की मला आता जर मी व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये माझ्या बुद्धीचा कस लागतोय, मी बुद्धीशी रिलेटेड मला काम आहे सगळं. आणि जर मी घरी गेल्यानंतर मला जर तेवढं मानसिक स्वास्थ्य भेटलं नाही तर माझं शरीर थकलेलं सरळ होणार नाही. आरोग्याच्या प्रश्नाचा जर मी सुटलो नाही तर मी कामकाज करू शकत नाही फ्रेश नसेल तर. यामुळं मी 9 जानेवारी 2026 रोजी हे सर्व निवेदन तयार करून माननीय आपले जे महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल साहेब आहेत त्यांना, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि आपले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा खनिकर्म व पर्यटन मंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब या सगळ्यांना त्या संबंधित सगळ्या जागेचे व्हिडिओ म्हणजे फोटो त्या दिवसाचे आणि माझं निवेदन मी मेल केलंय, प्लस बाय कुरिअर त्यांना पाठवलेलं आहे. आणि आज तुम्हाला इथं बोलवून हेच सांगण्यासाठी मी तुमची आज पत्रकार परिषद आयोजित केली. त्याच्यामध्ये मी मागणी काय केली आहे महामहिम राज्यपालांना की मी आज एवढा सुशिक्षित आहे, मी सुशिक्षित असून मांडतोय, सामाजिक काम करतोय. दरम्यानच्या काळात जो भ्रष्टाचार झाला होता की ग्रामपंचायत इमारत न बांधता मी खंडेराव पाटील, पूर्ण खंडेराव शंकर पाटील, मी व्यवसायानं सर्टिफाईड ऑडिटर आणि टॅक्स कन्सल्टंट म्हणून कार्यालयात प्रॅक्टिस करतो. माझं मूळ गाव गोंदी, तालुका कराड, जिल्हा सातारा. या गोंदी गावातील आता असलेल्या पुनर्वसित गावठाणमधील ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या अनुषंगानं मी माननीय राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन सादर केलेलं आहे 9 जानेवारी 2026 रोजी की जे पुनर्वसित गावठाण आहे गोंदीमध्ये ते गावठाण अस्तित्वात कधी आलं तर साधारणतः 1972ला जो कोयना नदीला पूर आलेला, कृष्णा कोयना नदीला, त्या पूरग्रस्तांच्यासाठी वसवलेलं ते गावठाण आहे. त्याच्यामध्ये शासकीय स्तरावरून पूर्ण गावठाणचा लेआउट फायनल आहे. अंतर्गत रस्ते हे 20 फूट रुंदीचे ठरलेले आहेत. परंतु सदरच्या रस्त्यावरती जे कामकाज व्हायला पाहिजे होतं, रस्ते पूर्णपणे 20 फुटाचे पाहिजे होते, त्याच्याबरोबर सांडपाणी व्यवस्थापन व्हायला पाहिजे होतं, तिथल्या आरोग्याचा प्रश्न मिटवावा होता. परंतु गेली अनेक वर्ष त्या मूलभूत सुविधांपासून आमचं गावठाण हे पूर्णपणे वंचित राहिलेलं आहे. अशा ह्या गावठाणच्या परिस्थितीमध्ये दरम्यानच्या काळामध्ये साधारणतः कराडातल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी, तत्कालीन लोकप्रतिनिधी जे माजी मुख्यमंत्री आहेत माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा हे असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी 2014 मध्ये मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून काही निधी प्राप्त करून घेतला. तेव्हा निधी प्राप्त करून घेत असताना गोंदी गावठाणमधील अंतर्गत गटर रस्त्यासाठी 25 लाख रुपये आले आणि ग्रामपंचायत इमारतीसाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध केला. तर ज्या वेळेला 25 लाख रुपये अंतर्गत गटरसाठी आले होते त्यावेळेला मी स्वतः काही ग्रामस्थांच्या सहीने निवेदन दिलं होतं की मूलभूत तुम्ही पहिल्यांदा गटरची व्यवस्था करूया,
म्हणजे 20 फूट रस्ते राहतील आणि नंतर तुम्ही रस्त्याचं काम करा आणि ग्रामपंचायत इमारतीची आपल्याला काही गरज नाही, कारण आपली स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. परंतु तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्याकडे त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि घाई गडबडीत कोणत्याही तिथं त्या गावठाणमधल्या रस्त्यांचं मोजणी करून मोजमाप करून जे रस्ते करायला पाहिजे होते ते कामकाज न करता डायरेक्ट 10 फुटानं रस्त्याचं काम उरकून घेतलं. याचा परिणाम काय झाला की त्या वॉर्डातील लोकांनी नंतरचं बांधकाम करताना त्या 10 फुटाचा रस्ताच फक्त असल्यावर ठेवला आणि त्या रस्त्याबरोबर अतिक्रमण करून बांधकाम उरकून घेतली. आता ते बांधकाम त्यांनी त्या हद्दीबरोबर उरकून घेतली, पण ती घेत असताना सांडपाण्याची व्यवस्था मुळातच नसल्या कारणाने तेथील सांडपाणी जाणार कुठं? त्यांनी त्यांच्या हद्दीच्या बाहेर शेजारच्या हद्दीत सांडपाणी सोडले आणि ते सांडपाणी पूर्णपणे रस्त्यावरती येते आणि पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला त्याची अशी अवस्था आमची तिथं होते की दिवसभर डास हलत नाहीत. रोगराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. असं असताना आत्ताचे जे विद्यमान सरपंच आहेत सुब्राव पवार, त्यांना लोकनियुक्त आमच्या गावानं पूर्णपणे बिनविरोध नियुक्त करून दिलेला आहे. त्यांना उच्च शिक्षित माणूस आहे. म्हटलं यांच्या लेखी कामकाज करताना यांना कायद्याचं ज्ञान आहे, अभ्यास आहे, काम करतील म्हणून गेले 1-1.5 वर्ष झालं आम्ही त्या सांडपाण्याच्या व्यवस्थापनाविषयी पाठपुरावा करतोय. परंतु ह्यांचा इतका अति अभ्यास आहे की ह्यांच्या समक्ष त्यातल्या प्लॉटधारकांनी माझं अतिक्रमण आहे म्हणून जरी सांगितलं असेल तसं आपल्याकडे पुरावा आहे, प्रोसिडिंगला त्याची नोंद आहे त्या प्लॉटधारकाची की माझं अतिक्रमण आहे, माझं काढायच्या आधी बाकीच्यांचं काढा मग माझं काढा, असा तो प्लॉटधारक एक म्हणतोय. आणि त्यांनी स्वतः काय केलं की त्यांचं सांडपाणी रस्त्यावर सोडले, त्या रस्त्यातनं आम्ही ये जा करायची. त्याचबरोबर तिथं काय ह्यांच्या जवळचा सरपंचांच्या जवळचा एक बगल बच्चा आहे की त्यानं त्याचा जनावरांचा गोठा ठेवलाय. त्या गोठ्यातनं त्याच्या येणारं जनावरांचं जे मलमूत्र आहे किंवा शेण आहे हे सगळं रस्त्यावर येते, त्या रस्त्यातनं आम्हाला आत्ता जाऊया लागतंय. आता ह्यासाठी मी त्यांच्याबरोबर जून 25 पासून फॉलोअप येतोय. जून 25 ला त्यांचा व्हॉट्सअप मेसेज आहे मला की बाबा नो आपण त्याच्यावरती बसूया, चर्चा करूया. ऍक्च्युली जून 24 पासून हे आमचं चाललंय. आणि ज्या वेळेला आम्ही आता फॉलोअप केला, मिटिंग घेतली, पाहणी केली, त्यावेळेला यांनी मधला मार्ग काय काढावा सरपंचांनी. आज सरपंचांनी यांचं जबाबदारी कर्तव्य की पहिला नकाशातला 20 फूट रस्ता क्लिअर करून देणं आणि त्याप्रमाणे सांडपाण्याची विल्हेवाट लावणं. यांचं म्हणणं काय की मी घरं कुणाची पाडू शकत नाही, मग मी घरं कशी पाडणार आणि त्यांच्या हद्दी मी ठरवणार कोण? तुम्ही असं करा, आत्ता जे आहे तिथनं ऍडजस्टमेंट करून आपण सिमेंट पाईपचं गटर काढूया. ती काही चर्चेतनं आमचं मिटलं नाही. त्याच्यासाठी त्यांनी वॉर्ड सभा घेतली 29 सप्टेंबर 2025 रोजी. आमची 17-18 प्लॉटधारक जे त्या रस्त्याच्या तर्फा आहेत त्यांची, आणि त्याच्यामध्ये आमच्या वॉर्ड सभेत मिटिंग झाली. तिथं सुद्धा त्या हनुमान मंदिरात गावठाणच्या की जी शासकीय दप्तरी ग्रामपंचायत इमारत आहे त्या मंदिराच्या ह्याच्यात मिटिंग झाली सभा मंडपात. तिथं सुद्धा आम्ही सगळे संबंधित होतो. त्यावेळेला पण त्यांना हेच सांगितलं की बाबा तुम्ही सरपंच साहेब ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांचं अतिक्रमण काढा, रितसर 20 फूट रस्ता खुला करा आणि त्याप्रमाणे गटर करा आणि सांडपाण्याची व्यवस्था लावून द्या. बघूया, मी तुम्हाला सांगतोय थोडंसं तुम्ही ऍडजस्टमेंट करा. आपली 1-1.5 फूट गटरची पाईप साईडला आली म्हणून काय होत नाही, रस्ता थोडा लहान होईल. तो हा रस्ता मग गटरची पाईप टाकली म्हणजे काय परमनंट गटर नाही, आपण त्यांच्याकडनं लिहून घेऊया आणि त्याप्रमाणे कामकाज करूया, हे त्यांचं म्हणणं आलं. म्हणजे असं काय काम होणार नाही, आमचं मागणी नसेल तर आम्हाला पुढं जावं लागेल. हा वेळोवेळी पाठपुरावा माझा चाललाय. परंतु मुळात काय भूमिका की सरपंच म्हणून काम करताना जे कर्तव्य पार पाडायचं आहे त्यावेळेला त्यांना एवढं पण सांगितलं, त्यांची बॉडी त्यांच्याबरोबर होती की तुम्हाला एवढे मूलभूत अधिकार आहेत सरपंच म्हणून की तुम्ही कुठलंही अतिक्रमण सहज काढू शकता, रस्ते खुले करू शकता, गटरची व्यवस्था करू शकता. परंतु प्रश्न असा आहे की जे प्लॉटधारकांचं अतिक्रमण आहे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी स्वतः प्लॉटधारकांनी विद्यमान सरपंचांनी डायरेक्ट सांगितलंय सुब्राव पवारांनी की आधी तुमचं अतिक्रमण काढा आणि मग आमचं काढाल तुम्ही या. आता तुम्ही म्हणाल की सरपंचाचं अतिक्रमण कुठं आहे, तर सरपंचांचं राहतं घर जे आहे गावामध्ये मी तिथं अतिक्रमण आहे. त्यांच्या बाजूला असलेलं गटर त्यांच्या घराच्या समोरचं तो मार्ग आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं सुरुवातीला माजी खासदार व माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील साहेब यांनी पहिल्या टर्म मध्ये केलेला तो राज्यमार्ग आहे. कारडे गावातून येणारा दुसरे मार्ग रेट्रेबुद्रुकला जाणार त्या रस्त्याकडे त्यांचं घर आहे. त्याच्यामध्ये 1 फूट गटरची साईज त्यांच्या बाजूने आणि बरोबर त्यांच्या अपोजिट गटरची साईड 1.5 फूट आहे रुंदी. म्हणजे त्या रस्त्याला दोन्ही बाजूला 1.5 फूट गटरची आवश्यकता आहे. त्यांचं अतिक्रमण असल्यामुळं 1 फुटानं तिथं गटर झालेलं आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू त्यांची काय आहे की आमच्या गावाला जोडणारा मुख्य रस्ता नकाशातला पूर्वीपासूनचा
की जो शासन दरबारी नोंद आहे त्याचा नकाशा निघतो तो रस्ता कृष्णा कारखाना ते शेनोली रोडला जोडणारा इनामस्ती म्हणून भाग आहे आमचा गावचा. त्या इनामस्ती भागातून कृष्णा कारखान्याचं इरिगेशन आहे पुढे गेल्यानंतर पश्चिमेला, तिथून त्या मार्गे दगडी पूल कॅनलवर येतो. दगडी पूल म्हणजे रेटरे बुद्रुकची आमच्या शिव आणि जुळवाडी गावची शिव, त्या शिवच्या रस्त्यातनं दगडी पूल मार्गे मूळ गोंदी गावाचा रस्ता आहे. या रस्त्याला दगडी पुलाच्या अलीकडं आणि कृष्णा कारखान्याच्या इरिगेशन नंतर विद्यमान सरपंचांचा गट नंबर 368 येतो. त्या 368 मधनं जाणारा हा आमचा नकाशातला रस्ता आहे. आणि हे यांचं अतिक्रमण काढावं म्हणून सन 2024 मध्ये 23 मध्ये नोव्हेंबरला तत्कालीन उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थांच्या सहीचा आम्ही माननीय तहसीलदार सो कराड, तत्कालीन तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलं होतं की आम्हाला तो नकाशातील रस्ता खुला करून मिळावा. परंतु यांचं स्वतःच असलेलं बाकीचं वरदहस्त राजकीय संबंध, शासकीय पुढाऱ्यांच्या अधिकाऱ्यांशी उठबैस, त्याच्यातून ते प्रकरण काय धसाच लागलं नाही. कारण शेवटी आम्ही पडलो सर्वसामान्य. आणि हा राग मनात धरून निव्वळ या रागापोटी विद्यमान सरपंच कुठल्याही प्रकारे कामकाज करत नाही. त्यांचा दुसरा बॅकलॉग काय आहे की यांनी यांचं सगळं शिक्षण गावाबाहेर केलं, त्यानंतर नोकरीसाठी 50 वर्ष गावाबाहेर राहिले, रिटायरमेंट नंतर गावात आले ते 5 वर्षांचं, साधारणतः 65-66 वयाच्या 65-66 मध्ये ते गावाकडे आले. ते बँकेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत होते. मागल्या 4-5 वर्षात गावात फिरतात आणि आता 70 झाल्यानंतर पदभार स्वीकारले. कसं तर 5 वर्ष पद भोगायचं आहे, बाकी काय त्यांना घेणं देणं नाही की कुणाच काय करायचं. आता जे चालू आहे माझ्या दारातील सांडपाण्याचा विषय आहे, त्या अनुषंगाने मी पाठपुरावा करतोय. त्यांच्याशी ज्यावेळी आता 1 डिसेंबरच्या ग्रामसभेत मी बोललो तेव्हा म्हणून तुम्ही काय करताय सरपंच, या विषयावर काय निर्णय तुमचा झालाय का, तुम्ही सांडपाणी नेणार आहे, विल्हेवाट लावणार आहे का नाही लावणार आहे. तर त्यांचं म्हणणं असं आलं मला की 72 प्लॉटची मोजणी करायची म्हटलं तर भूमी अभिलेख ऑफिसला मिनिमम 72,000 रुपये भरायचे, पर हेड 1,000 रुपये प्रमाणे प्लॉटचे भरायचे जर निवांत मोजणी घेतली तर. आणि जर तात्काळ मोजणी करायची म्हटलं तर 3,08,000 काहीतरी भरायला लागते, हे त्यांचं म्हणणं. आता मला सांगा पत्रकार बंधूंनो की ही मोजणी करायची, त्या रस्त्यावर अतिक्रमण काढायचं, की तिथल्या स्थानिक लोक रहिवाशांचा आमची जबाबदारी आहे का? ही जबाबदारी त्यांची आहे ना, त्यांनी काम करायचं आहे. परंतु त्यांची मानसिकता काय आहे की हे काम मला करायचं नाही, कारण ते करायला गेले की ज्यांचं अतिक्रमण आहे ती त्यांना जाऊन सांगते ना की तुमचं अतिक्रमण आधी काढा. म्हणजे स्वतःच झाकून ठेवण्यासाठी आम्हाला हा त्रास झाला पाहिजे, ह्या भूमिकेतनं त्यांचं काम चालू. बाकी यात त्यांचा दुसरा कुठलाही उद्देश नाही. आणि आपण बोलायला गेलो की बालिशपणे हसायचं, गोड बोलून सांगायचं की बाबा हे होऊ शकत नाही, जरा थांबा. अगदी परवा 8 जानेवारीला एक 26 डिसेंबरची ग्रामसभा होती, विशेष ग्रामसभा, ती रद्द होऊन 8 जानेवारीला परवा झाली. त्या सभेमध्ये पण मी प्रश्न विचारला की सरपंच साहेब काय झालं, कारण 1 डिसेंबरच्या ग्रामसभेत त्यांना बोललो होतो. त्यावेळी म्हणले की काही हो, ते जर अतिक्रमण काढत नसतील तर आम्ही आमच्यापर्यंत टिल एंड जी काय प्रोसिजर आहे ती कारवाई करू, म्हणजे किमान 3 पत्र देणं, वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधणं. पण परवा 8 जानेवारीच्या सभेत अतिशय माफक उत्तरं दिली, ती अशी की मोजणी आम्ही करू शकत नाही, मोजणीसाठी आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. आणि प्लॉट धारकांचं पुढच्या म्हणणं आहे असं, एका प्लॉट धारकाचं त्यातल्या की आत्ता जिथवर त्यानं बांधकाम केलंय ते बांधकाम माझं बरोबर आहे आणि त्याच्या बाहेर काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. मग म्हणलं सरपंच साहेब जर त्यांचं बांधकाम बरोबर असेल तर एक काम करा की त्यांच्या बांधकामाची हद्द धरा, तिथून माझ्या घराच्या बाजूला 20 फूट रस्ता टाका. माझे घर पूर्व पश्चिम लांबीला आहे, प्लॉट माझा 100 फुटानं, मी पाठीमागल्या रस्त्याकडे मागे सरकेन ना, आणि तिथनं हद्द पुन्हा फायनल करा. तर त्यांचं म्हणणं आहे तसं नाही होणार, माझ्या पाठीमागं म्हणजे जो गावचा आमच्या नकाशा काढला तर 3 रस्ते, मी बरोबर मध्ये येतो, माझ्या पूर्वेला रस्ता येतो आणि पश्चिमेला पण 20 फूट रस्ता येतो. आणि माझ्या घराच्या पश्चिम बाजूला जी घर आहे तर ते मध्ये ते गटर साधारणतः 20 वर्षापूर्वी तत्कालीन सरपंच होते, त्यांनी ते बांधकाम केलं होतं निम्म्यापर्यंत थोडंसं गटर, तर त्यामध्ये ते गटर अंतिम. मग आता ते जर गटर अंतिम असेल तर बंधून मला सांगा की तिथून पुढे 20 फूट रस्ता पूर्वेला टाकला जाईल, तिथून माझा प्लॉट भरवला पाहिजे, माझा म्हणजे माझ्याबरोबर जेवढे प्लॉट धारक असतील त्या सगळ्यांचा, आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या समोर 20 फूट रस्ता पडेल. ही प्रोसिजर करा म्हटलं तरी पण त्यांना मान्य नाही. आणि ह्याचा गंभीरता बाब अशी आहे की आता माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत, आता माझा मुलगा 6वीला आहे, माझी मुलगी